प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रहो, आज विषयानुरूप जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची पहिली ओळ मला आठवते। हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा। मित्रहो, मदत आणि दान या अंतःकरणाच्या दोन वेगवेगळ्या दिशा आहेत। मदत ही अनेकदा परिस्थितीजन्य या गोष्टीवरती अवलंबून असते। एखाद्याची अडचण असते किंवा एखाद्या व्यक्तीची गरज असते, त्या गरजेतून मदत ही प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते। पण दान ही भावना अतिशय सखोल आहे, वेगळी आहे। दान हे गरज नसताना, विनंती न करता आणि पूर्णतः निस्वार्थपणे केली जाते। दान करणारा व्यक्ती माझ्याकडे आहे म्हणून मी देतो अशा भावनेतून देत नाही, तर मी देतो म्हणून माझं अस्तित्व अर्थपूर्ण आहे या जाणीवेतून दान केले जातं। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मदत ही दृष्टीस पडणाऱ्या वेदनेवर किंवा जखमेवर मलम असते, तर दान ही अंतःकरणातून उमटणाऱ्या करुणेची निशब्द अशी अभिव्यक्ती असते। मित्रो, याच अनुषंगाने दान आणि त्याचं श्रेष्ठत्व सांगण्याच्या गोष्टीच्या अनुषंगाने आज येणारा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे नेत्रदान एक श्रेष्ठ दान। नेत्रदान एक श्रेष्ठ दान। मित्रहो, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा हा दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर राष्ट्रीय पातळीवरती साजरा केला जातो। याचे उद्दिष्ट जर सांगायचे झाले तर लोकांमध्ये नेत्रदानाबद्दलची एक जनजागृती निर्माण करणे आणि लोकांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करणे किंवा प्रोत्साहित करणे। आणि आजच्या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये एक नव्हे तर दोन पाहुणे मार्गदर्शक म्हणून आज इथे उपस्थित आहेत। पहिले आपले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर अविनाश इंगोळे सर। सर, आपलं मनपूर्वक स्वागत। आणि दुसऱ्या ज्या पाहुण्या आहेत आपल्या, त्या म्हणजे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉक्टर सायली महाजन मॅडम। मॅडम, आपलंही मनपूर्वक स्वागत। आपल्या पाहुण्यांचा एक अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर अविनाश इंगोले सर हे प्राध्यापक व प्रमुख आहेत नेत्ररोग विभाग सेट जीएस मेडिकल कॉलेज आणि केएम रुग्णालय येथे। ग्रँड मेडिकल कॉलेज जे रुग्णालय येथून एमएस ही पदवी प्राप्त केल्यानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन डीएनबी येथून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं। रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ग्लासगो यूके येथून एफआरसीएस ही पदवी त्यांनी संपादन केली आणि एमयूएचएस म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे या अंतर्गत पदवी म्हणजे एमबीबीएस व पदव्युत्तर म्हणजेच एमएस अभ्यासक्रमाचे ते शिक्षक म्हणूनही रुजू आहेत। दुसरे आपल्या ज्या पाहुण्या आहेत त्या डॉक्टर सायली महाजन या राजीव गांधी मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर अरविंद आई हॉस्पिटल पॉंडिचेरी येथून पोस्ट ग्रॅज्युएशन डीएनबी ऑप्थॅल्मॉलॉजी ही पदवी त्यांनी प्राप्त केली। सायन रुग्णालय येथे सिनियर रेसिडेंट म्हणजेच वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आणि 2021 पासून केएम रुग्णालय येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या रुजू आहेत। इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी आणि बाल नेत्ररोग अर्थात पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये फेलोशिपही त्यांनी प्राप्त केलेली आहे। असे बहुगुणी आणि विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रगल्भ अनुभव असलेले पाहुणे आज आपल्याला नेत्रदान एक श्रेष्ठ दान या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। आजचा विषय आपल्याला माहितीच आहे, नेत्रदान एक श्रेष्ठ दान। आणि मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ञ पाहुणे आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते म्हणजे ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अविनाश इंगोले सर आणि नेत्रचिकित्सक डॉक्टर सायली महाजन मॅडम। सर आणि मॅडम, आपल्या दोघांचं पुन्हा एकदा मनापासून मी आपल्या स्टुडिओमध्ये आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत करतो। चर्चेला सुरुवात नक्कीच करूया आपण, पण त्याआधी सर, डोळा हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा आणि जटिल असा इंद्रिय आहे। आपण जे काही पाहतो, जे काही अनुभवतो, त्यासाठी डोळ्यांची रचना आणि कार्य एकमेकांशी समन्वय साधून काम करत असतं।
तर आपण मूळ विषयाला येण्याआधी, नेत्रदान या विषयावरती येण्याआधी मला वाटतं मूळ संरचना डोळ्याची जर समजून घेतली, त्याचं कार्य जर समजून घेतलं तर मूळ विषय समजण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत होईल. काय सांगाल सर? नमस्कार. डोळा हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचं इंद्रिय आहे. बाह्य जगातील प्रकाश आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रकाशाचा प्रवास डोळ्याच्या आतमध्ये जाऊन आणि तो प्रवास होतो. हे जे मी फोटो बघाल त्याच्यामध्ये एक डोळ्याच्या समोरचा एक पडदा आहे, त्याचं नाव पारदर्शक म्हणजे कॉर्निया किंवा बुबुळ आपण त्याला म्हणतो, डोळ्याची बाहुली. आणि तिसरा आहे नेत्रभिंग. याच्यानंतर तो जाऊन तो शेवटी आपल्या दृष्टीपटल म्हणजे रेटिनावर स्थिरावतो. आता हे जे भाग आहेत पारदर्शक पटल आणि नेत्रभिंग, हे फक्त प्रकाश जाऊ देत नाहीत, ते थोडेसे त्याला बेंड किंवा त्याला ते वाकवतात आणि नियंत्रित करतात. आता डोळ्याच्या दृष्टीपटलावर जी आपली इमेज किंवा छबी असते ती छबी स्पष्ट असणं जरुरी आहे. डोळा हा मेंदूचाच एक भाग आहे. दृष्टीपटलावर एक छबी जी निर्माण होते ती छबी डोळ्याच्या मेंदूमध्ये जाऊन म्हणजे सिग्नल ती जाऊन तुम्हाला ती जी स्पष्ट प्रतिमा ती आपल्याला म्हणजे इंटरप्रेट होते. तर हे जे दुसरा जो एक फोटो बघाल की डोळ्याचं काम जे आहे ते एका कॅमेराप्रमाणे चालतं. कॅमेरामध्ये जशी लेन्स असते आणि एक फिल्म असते, आजच्या काळात तर डिजिटल कॅमेरामध्ये सेन्सर्स आलेले आहेत, पण थोडंसं सेम आहे. त्याच्यामध्ये कॅमेरामध्ये लेन्स असतो, त्याचा भाग पारपटल आणि नेत्रभिंग. तर त्याच्यामुळे हे कॅमेराप्रमाणे डोळे काम करतात. कधीकधी ह्या पारदर्शक पटल किंवा कॉर्नियाची ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता जी कमी होते त्याच्यामुळे आपल्याला अस्पष्ट दिसते किंवा प्रकाश किरण डोळ्याच्या आत जाऊ शकत नाहीत. त्याची बरीच कारणं आहेत, पण त्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस असं म्हणतात. खूप छान सर. अतिशय सोप्या भाषेमध्ये इतका हा जटिल अवयव आहे, इंद्रिय आहे, पण तरीही अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यात आपण समजावून सांगितलं की आपल्या डोळ्यांचं नेमकं कार्य काय असतं आणि त्याची संरचना कशी असते. नक्कीच आता पुढचा विषय समजण्यामध्ये आपल्याला सोपं जाईल, मदत होईल. दुसरा प्रश्न सर आपल्यासाठी माझा आहे डॉक्टर अविनाश सर, तो म्हणजे नेत्रदान. आजचा मूळ विषय जो आपला आहे नेत्रदान म्हणजे नेमकं काय, काय सांगाल सर? सरळ आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याचा संकल्प करणे आणि आपल्या नातेवाईकांकडनं तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. हे मी सांगू इच्छितो की दान केलेल्या डोळ्यांपैकी फक्त पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया हाच फक्त एखाद्या अंध व्यक्तीमध्ये पुनर्रूपित केला जातो, प्रत्यारोपित केला जातो आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला विजन परत येते किंवा दृष्टी परत येते. आपल्या देशामध्ये जवळजवळ 19 लाख लोक या कॉर्नियल ब्लाइंडनेस किंवा बुबुळाच्या ब्लाइंडनेसमुळे पीडित आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये 20 ते 28 हजार नवीन रुग्णांची भर पडते. आपली जी मागणी आहे ती जवळजवळ 1 लाख कॉर्नियाची आहे, पण त्यात आपली भर किती पडते? नेत्रदानाने फक्त 20 ते 28 हजार कॉर्नियास निर्माण होतात. म्हणजे मागणी प्रचंड आणि पुरवठा एकदम कमी, अशी काहीशी परिस्थिती आहे. नेत्रदान कोण करू शकतं? नेत्रदान कोणीही करू शकतं. त्याला जात, लिंग, रक्तगट या कोणाची कसलंही बंधन नाही. त्याचप्रमाणे वयाचंही बंधन नाही. एखाद्या व्यक्तीला जर मोतीबिंदू असेल किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल किंवा एखादा रेटिनाचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्लॉकोमा असेल किंवा त्याला आपण काचबिंदू म्हणतो, तरीही ती व्यक्ती मृत्यूपश्चात आपले डोळे दान करू शकते. एखाद्या व्यक्तीला कधीकधी डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि ब्लड प्रेशर याचा पण विकार असतो, अशा व्यक्ती पण डोळे दान करू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त काही म्हणजे काही अपवाद आहेत. त्याला कधीतरी मृत्यू एड्स किंवा सेप्टिसेमिया किंवा रेबीज अशा कारणांमुळे होत असेल तर मात्र या व्यक्ती आपले डोळे दान करू शकत नाहीत. म्हणजे काही अपवाद सोडले तर मला वाटतं साधारण प्रत्येक व्यक्ती हा आपलं नेत्रदान नक्कीच करू शकतो. सर, यालाच अनुसंगून पुढचा प्रश्न आहे की डोळ्याचे वेगवेगळे आजार आहेत. वेगवेगळे आजार आपण डोळ्याच्या बाबतीत ऐकतो, आपल्याला माहीत आहेत. मग डोळ्याच्या कुठल्या आजारासाठी प्रत्यारोपण ही गोष्ट करणं आवश्यक असतं? जसं मी आधी सांगितलं की डोळ्याच्या समोर एक डोळ्याचाच भाग झाला तो पारदर्शक पटल असतं, त्याला कॉर्निया किंवा बुबुळ म्हणतात. आता हे जे पटल आहे हे वेगवेगळ्या लेयर्समध्ये असतं
आणि ते रिलेटिव्हली एव्हॅस्क्युलर म्हणजे त्याला ब्लड सप्लाय असतो, ते ट्रान्सपरंट असतो म्हणजे पारदर्शक असतं आणि ते आपल्या डोळ्याच्या आत डोळ्याचे जे नेत्र म्हणजे प्रकाश आहे तो नियंत्रित करतं. कधी कधी काही कारणांमुळे त्याचे वेगवेगळे मी आता सांगतो की ते अपारदर्शकता येते किंवा तिथे सफेदी येते. लहान मुलांमध्ये जनरली एक माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण किंवा कधी कधी मार लागणे. काही मुलं बो अँड ॲरो म्हणजे धनुष्यबाणाची चे खेळ खेळतात, त्याचा मार लागल्यामुळे किंवा दगड लागल्यामुळे. काही यंग लोकांमध्ये म्हणजे तरुण लोकांमध्ये कधी कधी इंडस्ट्रीयल ट्रॉमा म्हणजे औद्योगिक आघात, रोड ॲक्सिडेंट्स किंवा इन्फेक्शन होणे आणि याच्यामुळे काय होतं, त्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती जाऊन तिथे तुम्हाला एक सफेदी येते. ती सफेदी आल्यामुळे काय होतं की डोळ्याच्या आत तुमचे ते प्रकाश जो आहे तो आत शिरूच शकत नाही आणि त्याच्यामुळे डोळ्याच्या आत एखाद्या बाह्य जगाची प्रतिमा निर्माणच होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं ब्लाइंडनेस होतं. काही काही वेळेला अनुवंशिक रोग पण आहेत, त्याच्यामुळे हे ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता कमी होते. किरॅटोकोनस किंवा कोनिकल कॉर्निया हा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे डोळ्याचा पुढचा भाग जो पारदर्शक पटल आहे तो हळूहळू म्हणजे पातळ होऊन तो शंकूसारखा होतो. या कंडिशनमध्ये पण कधी कधी ह्या कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनची आवश्यकता पडते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे आजार आहेत ज्याच्यामध्ये ह्याची प्रत्यारोपणाची गरज पडते, जेणेकरून दृष्टी कमी झालेल्या व्यक्तीला कुठेतरी दृष्टी मिळण्यास आणि तो आशेचा किरण इथे आपल्याला या उत्तरातून नक्कीच मिळतो. मॅडम, आता मी तुमच्याकडे वळू इच्छितो डॉक्टर सायली मॅडम, की सरांनी मगाशी सांगितलं की अनेक ते स्टॅटिस्टिक्स सांगितलं की जी मागणी जी आहे आज कॉर्नियाची किंवा नेत्रदानाबद्दलची जी मागणी आहे आणि जी गरज आहे जी पुरवली जाते, पुरवठा जो आहे याच्यामध्ये तफावत फार मोठी आहे. मग लोक नेत्रदानास इतका संकोच का करतात असं आपल्याला वाटतं? काय सांगाल? तर आम्ही डॉक्टर्स आणि जे मेडिकल काउन्सिलर्स असतात ह्यांनी हे आढळलं गेलं आहे की अजूनही नेत्रदानाला भरपूर संकोच आहे. काही कारणं अशी आहेत की चुकीच्या समजुती, म्हणजे नेत्रदान केल्याने चेहरा विद्रूप दिसतो. तर मी हे सांगू इच्छिते की नेत्रदान हे एक तज्ज्ञ व्यक्ती करतो. ती शस्त्रक्रिया फार सावधानीने केली जाते. चेहरा विद्रूप होत नाही, फरकही दिसत नाही की नेत्रदान केलं गेलं आहे. त्यामुळे ह्याच्या काळजीने नेत्रदानाला संकोच ठेवला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे काही धार्मिक विश्वास असतात, जसं की अखंड शरीर जपणे हे धार्मिकरित्या आवश्यक आहे. मला असं सांगायचं आहे की जर 2 जोडी डोळे जे असतात ते पुरून किंवा जळून नष्ट होण्यापेक्षा जर ते 2 ते 4 व्यक्तींना दृष्टी देऊ शकतील तर ह्याच्या एवढं पुण्य नाही. दृष्टी मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढतो, स्वावलंबी होतो, मानसिक बदल होतो. तर हे सगळं लक्षात घेता धार्मिक विश्वासामुळे संकोच ठेवला नाही पाहिजे. अजून पाहिलं गेलं आहे की जेव्हा निधन होतं तेव्हा कुटुंब किंवा नातेवाईक ह्यांच्यामध्ये दुःख निधन असतं ते. तर काही वेळेला लक्षात येत नाही की 4 ते 6 तासांच्या आत नेत्रपिढीला कॉन्टॅक्ट करून नेत्रदान हे केलं पाहिजे. तर ते थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. अजून एक बघितलं गेलं आहे की अशी लोकांना शंका असते की जेव्हा नेत्रदान करतात तेव्हा ते डोळ्यांचा अवैध वापर तर होत नाही आहे ना. तर मला हे सांगायचं आहे की ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्यूमन ऑर्गन ॲक्ट 1994 ह्याच्या रूल्सप्रमाणे नेत्रदान हे नियंत्रित केलेलं गेलेलं असतं. कमिशनरेट ऑफ हेल्थ सायन्सेस आरोग्य भवन इथून नेत्रदान आणि रुग्णालय ह्या दोघांचंही रिन्युअल होत असतं दर 5 वर्षाने. तर नेत्रदान जेव्हा आपण करतो तेव्हा आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया या वेबसाईटवर जे नेत्रपेढी आणि रुग्णालय हे नोंदणी किंवा रजिस्टर्ड झालेले आहे त्यांनाच संपर्क करून तुम्ही नेत्रदान करा. ह्याचं नियंत्रण केलं जातं. त्यामुळे निसंकोचपणे नेत्रदान केला पाहिजे. अजून एक शेवटचं सांगू इच्छिते, नेत्रदान जेव्हा केलं जातं तेव्हा ते गोपनीय असतं. काही नैतिक मूल्यांमुळे नेत्रदान करणाऱ्याची आणि ज्यांना प्रत्यारोपण केलं जातं त्या दोघांचंही आयडेंटिटी रिव्हील केली जात नाही. पण नेत्रदान ही काळाची गरज आहे, ते निसंकोचपणे केलं पाहिजे.
खूप छान पद्धतीने डॉक्टर सायली मॅडम आपण सांगितलं की काय काय गैरसमज आहेत आणि ते खरोखर खऱ्या अर्थाने गैरसमजच आहेत. त्यातून थोडंसं बाहेर येऊन हा संकोच कुठेतरी मिटवणं गरजेचं आहे, जेणेकरून जी मागणी आहे नेत्रदानासंदर्भात जी मागणी आहे आणि जो पुरवठाची जी तफावत आहे कुठेतरी कमी करण्यामध्ये नक्कीच आपल्याला मदत होईल. आणि आजचा कार्यक्रमही त्या दृष्टिकोनातूनच आहे की जेणेकरून हे गैरसमज दूर व्हावेत, एकंदरीत नेत्रदानाबद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो व्यापक व्हावा आणि ज्यांना खरंच गरज आहे दृष्टीहीन व्यक्तींना ते आपल्या नेत्रदानामधून नक्कीच त्यांना कुठेतरी एक दृष्टी मिळण्यास मदत होईल. हे नक्कीच पुण्याचं काम आहे. सर, मला आपल्याकडे पुन्हा यावंसं वाटतं की एखाद्या व्यक्तीला समजा आपले नेत्रदान करण्याची इच्छा असेल तर त्याला काय करणं आवश्यक आहे, याबद्दल प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. काय सांगाल सर? एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला आपले मृत्यूनंतर पश्चात आपले नेत्रदान करायचे झाले तर त्यासाठी काय करावं लागेल? सरळ आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही एका जवळच्या नेत्रपेढीला भेट द्या. तिथे एक नोंदणी किंवा प्लेज कार्ड आणि फॉर्म असतो. एकदम सिंपल आणि सोपा फॉर्म आहे, तो भरावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक डोनर कार्ड किंवा एक प्लेज कार्ड मिळतं. एक छोटंसं कार्ड असतं आपल्या पाकिटात, पण तुम्ही ते ठेवू शकता. आणि त्यानुसार एवढंच सफिशियंट नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना सांगायला पाहिजे की माझी इच्छा आहे की मृत्यूपश्चात मला माझी डोळे दान करण्याची इच्छा आहे. कधीकधी आपण हे प्लेज करत नाही तरीही ती व्यक्ती मृत्यूनंतर आपले डोळे दान करू शकते. जर नातेवाईकांची जवळच्या नातेवाईकांची ची इच्छा असेल तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. आणि ही सगळी प्रक्रिया निःशुल्क आहे. खूप छान. म्हणजे नेत्रदान हे जरी मरणोत्तर दान असलं त्यामध्ये स्वतःहून आपण स्वेच्छेने कुठेतरी प्लेज करून ठेवणं किंवा ती इच्छा व्यक्त करणं आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत घरातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून अशी समजा घटना घडते तर त्यातून कुठेतरी जाता जाता एक आशेचा किरण गरजवंताला त्या लाभार्थ्यांना नक्कीच मिळू शकेल. सर, त्यालाच अनुषंगून पुढचा प्रश्न आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, याबद्दलही थोडं सविस्तर सांगितलं तर नक्कीच बरं होईल. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, कधीकधी फार दुर्दैवी घटना असते. अशावेळी नातेवाईकांनी जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून आणि त्यांना मृत्यूची वेळ, मृत्यूचं कारण आणि तुमचा पत्ता ही माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती मिळाल्यावर जवळची आय बँक, आपले क्वालिफाईड तंत्रज्ञ आणि क्वालिफाईड डॉक्टर्स यांची टीम लगेच तुमच्या घरी पाठवतात. ते जवळजवळ लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यानंतर काही फॉर्म्स भरायची एक प्रक्रिया असते आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट असणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर ही जी प्रक्रिया डॉक्टर पोहोचण्याच्या आधी आणि काही प्रिकॉशन्स किंवा काही घ्याव्या लागतात. त्या म्हणजे ती व्यक्ती जी असते त्याच्यावर फॅन किंवा AC असेल तर तो तुम्ही बंद करावा. मृत व्यक्तीच्या जे डोळे उघडे असतील तर ते बंद करावे. त्याच्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आणि ते डोळे सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि डोक्याच्या खाली एक छोटीशी उशी ठेवावी. जेव्हा हे तंत्रज्ञ किंवा डॉक्टर्स नेत्रपेढीमधनं तिथे पोचतात तेव्हा एक प्रोसिजर असते, ती साधारण 10 ते 15 मिनिटात पूर्ण होते. त्याला इन्युक्लिएशन असं म्हणतात. या प्रोसिजर ही लवकर आटपते आणि त्याच्यामुळे अंत्यसंस्काराला काहीही डिले होत नाही किंवा वेळ फक्त छोट्या 10-15 मिनिटात ती संपते. आणि त्याच्यानंतर ते जे डोळे जे आहे त्याच्या चेहरा पण विद्रूप होत नाही, हे मी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर ते डोळे आहेत एका बर्फाच्या बॉक्समध्ये ठेवले जातात किंवा एका बॉटलमध्ये ठेवले जातात आणि हे नेत्रपेढीमध्ये पाठवले जातात. आता नेत्रपेढी म्हणजे काय? आय बँक किंवा नेत्रपेढी ही अशी जागा जिकडे डोळे साठवले जातात, डोळे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्यानंतर ते इव्हॅल्युएट केले जातात आणि त्यांच्याकडे एक वेटिंग लिस्ट असते पेशंट्सची ज्यांना या कॉर्नियाची आवश्यकता आहे फॉर कॉर्नियल प्रत्यारोपणासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला ती जनरली एका पेशंटचे जे 2 डोळे असतात त्यातला एक डोळा एका व्यक्तीला आणि एक डोळा दुसऱ्या व्यक्तीला
असा दिला जातो. आय बँक कधी कधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असते किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलशी बी निगडीत असते. पण मी हे सांगू शकतो की ह्या सगळ्या आय बँक ज्या आहेत त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या नियंत्रित आहेत. डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्या ज्या संस्था ह्या तुम्हाला या आय बँकसाठी एक रजिस्ट्रेशन देतात आणि रजिस्ट्रेशन प्रत्येक 4 ते 5 वर्षात तुम्हाला रिन्युअल करणं आवश्यक आहे. कुठलाही डोळा जो व्यक्तीने दान केलेला आहे तो माणूस विकू शकत नाही किंवा विकत घेऊही शकत नाही. खूप छान पद्धतीने आपण एकंदरीत सविस्तरपणे सांगितलं की ही प्रक्रिया नेमकी कशी असते आणि नक्कीच नेत्रपिढींबद्दल जे तुम्ही सविस्तरपणे या माहिती दिली ती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. या विषयाला घेऊन नेत्रदान या विषयाला घेऊन अजूनही बरेच कंगोरे आहेत जे उलगडून आपण पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आज आपला विषय आपण जाणूनच आहात तो म्हणजे नेत्रदान, एक श्रेष्ठ दान. आणि जे मार्गदर्शक आज आपल्याला इथे तज्ज्ञ लाभलेले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश इंगोळे सर आणि सुप्रसिद्ध नेत्ररोग शल्यचिकित्सक डॉक्टर सायली महाजन मॅडम. हा विषय ही चर्चा सुरू आधल्या ज्या भागामध्ये ब्रेकच्या आधी जे आपण विषय घेतले त्या संदर्भात काही हेल्पलाईन नंबर्स आपण आज स्क्रीनवर आता देत आहोत. कृपया प्रेक्षकांनी नोंद घ्यावी, त्याची टिपून घ्यावेत. ते या नंबर्सवरती आपल्याला नेत्रदानाविषयी आणि त्या संदर्भात जर कोणती माहिती हवी असेल तर ती नक्कीच या हेल्पलाईन्सवरती आपल्याला मिळू शकेल. याची कृपया आपल्या प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. त्यांचे ईमेल आहेत, त्यांची वेबसाईट आहे. या आय बँक रिलेटेड नेत्रपिढी संदर्भात ज्या वेबसाईट्स आहेत, जे सोशल मीडिया त्याचं एलॅबोरेशन्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहू शकताय. आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया यांची वेबसाईटही इथे आहे, जिथे आपल्याला सविस्तर सर्व माहिती नेत्रदानासंदर्भात ती कशी करायची, त्यासाठी काय कायदेशीर गोष्टी आहेत ज्या पूर्ण कराव्या लागतात, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या वेबसाईटवरती आणि या नंबर्सवरती नक्कीच मिळू शकेल. त्याची नोंद आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच घ्यावी. कार्यक्रमाला पुढे नेताना मॅडम आता मला आपल्याकडे यावंसं वाटतं तो म्हणजे सरांनी बऱ्याचशा गोष्टी डिटेलमध्ये सविस्तरपणे सांगितल्या. तर नेत्रदान हा विषय जरी आपला असला तरी सध्या आपण पाहतो की नेत्रदान हा एकच उपाय आहे की कृत्रिम डोळा हाही एक पर्याय यामध्ये निवडला जाऊ शकतो, याबद्दल आपल्याला काय सांगता येईल डॉक्टर सायली? तर नेत्रदानाने मिळालेली जी कॉर्निया आहे ते सध्याच्या स्थितीला हा एकच मार्ग आहे. कृत्रिम डोळा बघितला तर त्याला आपण किराटोप्रॉस्थेसिस असं म्हणतो. ते अगदी गंभीर केसेसमध्ये किंवा शेवटच्या केसेसमध्ये स्टेजमध्ये वापरलं जातं. पण त्याचं अजून दृष्टी ह्या रीतीने अजून यश मिळालेलं नाही आहे. तर नेत्रदान मिळालेला जो कॉर्निया असतो त्याचं जे प्रत्यारोपणाने जे यश मिळालेलं आहे तेच सर्वात छान आहे. म्हणून नेत्रदान ही काळाची गरज आहे आणि नेत्रदानाने मिळालेला कॉर्निया हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि हे यशस्वी करणारं दृष्टी देणारं काम आहे. थोडक्यात काय तर नेत्रदानाला सध्या तरी पर्याय नाहीये. कृत्रिम ह्या गोष्टी आहेत या नक्कीच अजून विचाराधीन आहेत आणि त्यांचे कुठेतरी ज्याला रिसर्च आपण म्हणतो त्या प्रोसेसमध्ये आहेत. नक्कीच मॅडम, आता आपण जेव्हा नेत्रदान झालंय असं आपण जेव्हा गृहीत धरून चालू त्यावेळी प्रत्यारोपण हा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये येतो. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आवडेल हे समजून घ्यायला की प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे ती कशी करतात, ती कशी चालते, याबद्दल मॅडम काय सांगाल? बरोबर. तर त्याचे 2 भाग असतात. जसं की मगाशी सरांनी आपल्याला समजवलं की नेत्रपिढीमध्ये नेत्रदानाने तो कॉर्निया दिला जातो. मग नेत्रपिढी हे त्या कॉर्नियाचं मूल्यांकन करतं, तपासणी करतं आणि ते एका सोल्युशनमध्ये ठेवतं. ते सोल्युशन जवळजवळ 4 ते 14 दिवसमध्ये त्याच्यामध्ये तो कॉर्निया ठेवला जातो. इकडे रुग्णालयामध्ये आमच्याकडे जे कॉर्निया दोष झालेले जे दृष्टीहीन पेशंट्स असतात ते आमच्याकडे येतात. त्यांच्या डोळ्याची आम्ही पूर्ण तपासणी करतो, त्यांचे स्कॅन्स करतो आणि मग त्यांना आय बँक किंवा जवळच्या नेत्रपेढीमध्ये त्यांना रजिस्ट्रेशनसाठी पाठवतो.
आय बँकमध्ये जेव्हा कॉर्निया उपलब्ध होतो तेव्हा ते आम्हाला फोन करून त्यांच्या नोंदणी क्रमांकाने ह्या पेशंटला बोलवा असं सांगतात. मग आम्ही त्या पेशंटला बोलवतो आणि त्यांना ऑपरेशनसाठी तयार करतो. आता मेन ऑपरेशन बघितलं तर जवळजवळ 1 ते 2 तासाचं असतं. स्थानिक भूल दिली जाते ज्याला आम्ही लोकल ॲनेस्थीसिया म्हणतो. त्याच्यानंतर ते जे खराब झालेला कॉर्निया आहे तो काढून हा डोनरने मिळालेला जो कॉर्निया आहे तो टाकाद्वारे बसवला जातो. त्याच्यानंतर पेशंटला ड्रॉप्स दिले जातात आणि जवळजवळ 2 महिने हे ड्रॉप्स चालतात. दृष्टी बघितली तर काही आठवड्यात दृष्टीत सुधारणा सुरू होऊ लागते, पण ह्याचा वेळोवेळी तपास केला जातो आणि हे सर्व काही त्या पेशंटला दृष्टी देण्यासाठी नेत्रदानानेच होऊ शकतं. म्हणजे एकंदरीत प्रत्यारोपणाची ही अशी एक प्रक्रिया आहे. थोडक्यात आपण फार सुंदर पद्धतीने सांगितली आम्हाला सगळ्यांना. कुठेतरी आपली चर्चा आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, थेट पोहोचते आणि प्रेक्षकांचा सहभागही आपल्याला यायला लागला. आता आपल्याला फोन आहे तासगाव येथून उमाजी महाजन यांचा कॉल आपल्याला आलेला आहे. उमाताई बोला, आपला प्रश्न विचारा. एक शंका आहे की क्षयरोग आणि कुष्ठरोगमुक्त व्यक्ती नेत्रदान करू शकतात का, किंवा बॉडी डोनेशन करू शकतात का, एक प्रश्न. आणखी एक माझं सामाजिक कर्तव्य म्हणून मागच्या 10 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचे नेत्रदान केले. मी, माझे मिस्टर डॉक्टर महाजन आणि आमचे संपूर्ण परिवार नेत्रदान म्हणा किंवा अवयवदान सुद्धा मी संकल्पपत्र भरलेलं आणि जे जे भेटतात मला त्यांना मी समजून सांगते की बाबांनो, तुम्ही विनाकारण राख करू नका किंवा सुधवू नका, समाजाला उपयोग पडा. थँक्यू. विषय खूप चांगला. नक्कीच आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आणि आपलं अभिनंदन की आपण हे नेत्रदानाचा जो पुढाकार आहे तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाने घेतलाय आणि इतरांपर्यंत पोहोचवताय. हे खरोखर फार मोठं कार्य आहे. आपलं अभिनंदन. उमाताई, आपला प्रश्न मी सरांना सांगू इच्छितो की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की कुष्ठरोग क्षयरोग झालेल्या रुग्ण हे नेत्रदान करू शकतात का, हा त्यांचा प्रश्न होता. ह्याचं उत्तर आहे हो. हे एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग किंवा क्षयरोग झाला तर ही व्यक्ती पण करू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्ती डोळे दान करते तर त्या कॉर्नियल टिश्यूचं एक इव्हॅल्युएशन किंवा त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्या दृष्टीने त्याचा उपयोग कसा करावा हे आय बँक ठरवते. कधीकधी डोळे दान केल्यावर तो जो टिश्यू असतो तो अतिशय उत्तम नसतो, तर त्यावेळी तो फक्त थेरॅपिटिक पर्पजसाठी पण वापरला जातो. पण ह्या व्यक्ती करू शकतात दान. नक्कीच आपल्या प्रश्नाचं निराकरण कुठेतरी या उत्तरातून, सरांच्या उत्तरातून नक्कीच झालेलं असेल. आणि उमाताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सायली मॅडम, आपलं प्रत्यारोपणाची प्रक्रिया या विषयावर आपण बोलत होतो. अजून त्याच्यामध्ये काही तुम्हाला सांगायचं आहे? प्रत्यारोपण ह्या विषयी तर आपण नेत्रदानाने जे कॉर्निया मिळालेला आहे तो आपण दृष्टी देण्यासाठी उपयोग करू शकतो. पण मगाशी उमा मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे जर मूल्यांकन झाल्यानंतर जर तो कॉर्निया थेराप्युटिक पर्पज किंवा जे दृष्टी देण्यासाठी नाही वापरला गेला काही कारणास्तव, तर तो रिसर्चसाठी पण वापरला जातो. म्हणून नेत्रदानाने दिलेले कॉर्नियास कधीही फुकट जात नाही. जास्तीत जास्त नेत्रदान केलं पाहिजे. त्यामुळे रिसर्चमध्ये पण उपयोग होतो आणि लोकांना दृष्टी देण्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त उपयोग करू शकतो त्या कॉर्नियाचा. म्हणजे नेत्रदानाचे अनेक उपयोग आहेत. एक तर ते गरजवंत रुग्णापर्यंत पोहोचू शकतात आणि रिसर्चमध्येही त्याचा वापर होऊन जेणेकरून भविष्यासाठी लागणारे जो रिसर्च आणि एकंदरीत जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे पार पाडता येईल. नक्कीच. मॅडम, सायली मॅडम, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये ही शस्त्रक्रिया करता येते का आणि कशा पद्धतीने? तर लहान मुलांमध्येही ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नक्कीच करता येते. जसं की मगाशी सरांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये पण कॉर्नियाला इजा होते. धनुष्यबाणाने झालेली इंजुरीज किंवा रसायनाने भाजणे किंवा काही अनुवंशिक कॉर्नियाचे दोष असतात, तर त्याच्यामध्ये जेवढ्या लवकरात लवकर प्रत्यारोपण करून दृष्टी दिली जाते तेवढं त्या बाळाला किंवा त्या लहान मुलांना बरं असतं. तर आता फरक काय असतो, तर लहान मुलांचे डोळे अजून विकसित झालेले नसतात.
तर जेव्हा त्यांच्या मागच्या पडद्यावर, ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्याच्यावरती क्लिअर प्रतिबिंब किंवा क्लिअर इमेज बनत नाही, तेव्हा डोळा आणि मेंदू जे असतं त्याचं कनेक्शन थोडं कमी होत जातं. त्याला आपण अम्ब्लायोपिया किंवा लेझी डोळा किंवा सोप्या शब्दात सांगितलं तर आळशी डोळा असं म्हणतो. जेवढ्या लवकरात लवकर त्यांच्या पडद्यावर हे प्रतिबिंब किंवा इमेज बनेल तेवढंच जास्त हे कनेक्शनही चांगलं होईल. तर म्हणून प्रत्यारोपण हे लवकरात लवकर करून त्यांच्या डोळ्याचं जे कनेक्शन असतं हे लवकर बनवून त्यांचं डेव्हलपमेंट हे नीट झालं पाहिजे. तर जेव्हा आपण प्रत्यारोपण लहान मुलांमध्ये करतो तेव्हा ते तिथेच थांबत नाही, त्याचं फॉलोअप पण नेसेसरी असतं. म्हणजे त्यांचं फॉलोअप, वेळोवेळी तपासणी ही दीर्घकाळ आणि जास्त वेळ चालते. पण नेत्रदानाने लहान मुलांमध्ये पण दृष्टी देण्याची एक उत्तम सोय आणि संधी असते. म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आपण केलेलं नेत्रदान हे याची मदत प्रत्येक वयोगटापर्यंत पोहोचू शकते, खास करून लहान मुलांमध्ये ज्यांचं पूर्ण आयुष्य अजून पुढे बाकी आहे. एक पूर्ण आयुष्य त्यांना काढायचं असतं आणि त्यातून त्यांना जर ही मदत झाली तर नक्कीच यापेक्षा मोठं पुण्याचं काम दुसरं कोणतंच असू शकत नाही. मॅडम, आता आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आधुनिक तंत्रज्ञान किंवा नवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीचा वापर वगैरे या सर्व गोष्टी आपण पाहतो. तर आज प्रत्येक क्षेत्रात जर ह्या गोष्टी होत असतील, नवीन शोध लागत असतील, तर या बाबतीत नेत्रदानाच्या विषय आणि नेत्रदान क्षेत्रामध्ये आणि ऑप्थॅल्मॉलॉजीच्या क्षेत्रामध्येही काळानुरूप काही बदल घडत आहेत का, घडतायत का, ते काय याबद्दलही आपण सांगावं. तर पारंपरिक पद्धती बघितल्या तर मगाशी सरांनी आपल्याला डोळ्यांचा जो पारदर्शक भाग असतो कॉर्निया तो पाहायला मिळाला. तर ती कॉर्नियाची संरचना असते किंवा त्याची जी जाडी असते त्याला आपण फुल थिकनेस म्हणतो. तर पारंपरिक बघता आपण हा पूर्ण कॉर्निया हा रिप्लेस करतो. पण आता आधुनिक टेक्निक उन्नत झालेली आहे, त्याच्यामध्ये ह्या पूर्ण जाळीचे वेगवेगळे थर पण आपण प्रत्यारोपण करू शकतो. ह्याच्यातून ॲडव्हान्टेज काय होतो की एक कॉर्निया किंवा एक डोळा पाहिला हा आपण 1 ते 3 व्यक्तींमध्ये प्रत्यारोपणाद्वारे करू शकतो. काय होतं की ह्याच्यामध्ये कॉर्निया नकारले जाण्याचे पण चान्सेस कमी होऊन जातात आणि दृष्टी ही लवकर सुधारते. अजून टेक्निक्स पाहिल्या तर लेझरची पण टेक्निक आलेली आहे आणि पुढे जाऊन बायो इंजिनियर्ड कॉर्निया किंवा 3D प्रिंटेड कॉर्निया पण येऊ शकतात. पण ते भविष्यामध्ये अजून ते प्रायोगिक टप्प्यामध्ये आहेत, भविष्यामध्ये ते येतील. पण आजच्या क्षणाला पाहिलं तर नेत्रदानाने मिळालेला कॉर्निया हा एकच उपाय आहे आणि तो फार यशस्वी आहे. खूप छान पद्धतीने मॅडम आपण एकंदरीत समजावून सांगितलं. नवीन तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे पण अजून ते प्रायोगिक तत्वावरती असल्याकारणाने त्याची पूर्ण अंमलबजावणी अजून नाही आहे. तर नेत्रदान हा एकच पर्याय याविषयी नक्कीच आपल्यापाशी उरतोय आणि त्या संदर्भातच या कार्यक्रमाची एकंदरीत जो हा प्रपंच आम्ही मांडलेला आहे तो त्यासाठीच आहे. सर, मला आपल्याकडे पुन्हा यावंसं वाटतं या प्रश्नाला घेऊन की नेत्रदानामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच आमूलाग्र असा बदल घडू शकतो. तर एखादं उदाहरण देऊन आपण काही समजावू शकाल का? आपण इतकी मोठी कारकीर्द आपली या एकंदरीत या विषयाशी निगडीत गेलेली आहे KM रुग्णालय इथेच. तर एखादा अनुभव आपण उदाहरणासकट आम्हाला सांगू शकाल का जेणेकरून प्रेक्षकांना एक कुठेतरी त्याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल आणि प्रोत्साहन मिळू शकेल? आहे ना, नक्कीच आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती आहे ज्या सिनियर आय काउन्सिलर म्हणजे समुपदेशक म्हणून काम करतात. आता समुपदेशक म्हणजे काय की एखादी आपल्या जसं घरी एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तसं हॉस्पिटलमध्ये पण होतं. इनफॅक्ट हॉस्पिटलमध्ये निधन होणाऱ्यांची जी संख्या आहे ती कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. अशावेळी जेव्हा ते निधन होतं तर त्या ठिकाणी जाऊन रुग्णांना भेटणं, त्यांचं सांत्वन करणं आणि त्यांना विचारणं की तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्याचं दान करण्याची इच्छा आहे का, आणि ते असेल तर आय बँकेबरोबर कोऑर्डिनेट करणं आणि लवकरात लवकर ते डोळे म्हणजे इन्युक्लेशन करून ते नेत्रपेढीला पाठवणं. आता ही जी व्यक्ती आहे ती आता 65 वर्षाची आहे. त्या 65 वर्षामध्ये ती जेव्हा त्या 40 वर्षाच्या होत्या त्यावेळी हळूहळू त्यांच्यात स्वतःची
दोन्ही डोळ्याची जी दृष्टी होती ती कमी होत गेली. त्यांना आधी एक थोडंसं इन्फेक्शन झालं होतं. त्यांनी नेत्रतज्ञाला दाखवलं. नेत्रतज्ञ म्हणाले की तुमचा जो डोळ्याचा पुढचा भाग आहे, पारदर्शक पटल आहे, तो हळूहळू सफेद होत चालला आहे आणि तुम्हाला याच्या बाबतीत एकच उपाय आहे, तो म्हणजे दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करून तिथे दान केलेल्या डोळ्याचं प्रत्यारोपण करणं. आता त्या एकदम त्याच्यामुळे हादरल्या. आता काय करायला पाहिजे, कारण त्यावेळी त्यांचं लग्न झालं होतं. तर घरची रिस्पॉन्सिबिलिटी पण होती. पण अशावेळी त्यांनी खचून न जाता एका आय बँकमध्ये त्यांचं नाव नोंदणी केली आणि जवळजवळ 2 वर्ष त्यांना खूपच कठीण गेली आणि 2 वर्ष त्यांना थांबावं लागलं. 2 वर्षांनी एक डोळा त्यांना मिळाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं. त्याच्या जवळजवळ 1 ते 1.5 वर्षांनी दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन झालं. आता हे ऑपरेशन झाल्यावर जनरली 1 ते 1.5 वर्ष त्यांना एकदम म्हणजे साफ किंवा स्पष्ट दिसत नव्हतं. ते थोडं भुरकटच दिसत होतं. पण देवाच्या कृपेमुळे म्हणा किंवा देवाची करणीच म्हणा की सगळंच ठीक झालं आणि आता त्या वरपासून खालपर्यंत एकदम स्पष्ट वाचू शकतात. हे एक प्रकारचं मिरॅकलच आहे. त्याच्यानंतर एका आय बँकेने त्यांना अप्रोच केलं की तुम्ही आमच्यासाठी काम करू शकाल का. आणि मग त्यांनी तो वसा घेतला, त्यांचं ट्रेनिंग घेतलं, सोशल वर्कर म्हणून ट्रेनिंग घेतलं आणि मग त्या विविध हॉस्पिटलमध्ये आता कार्यरत आहेत. त्या जवळजवळ CST ते मुलुंड इथे कुठेही एखाद्या रुग्णाचं निधन झालं तर तिथे लगेच पोहोचतात. तिकडच्या नातेवाईकांचं सांत्वन करतात, तिथे काउन्सिलिंग म्हणून काम करतात, तिकडच्या लोकांना माहिती देतात. मेडिकल लिगल आस्पेक्ट जे आहेत, पेपर वर्क, ते पण ते करतात. आणि मला असं वाटेल हे एक प्रकारचं इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे ज्या व्यक्तींनी स्वतःचे डोळे एका दानामध्ये मिळवले आणि आता ती व्यक्ती जगातलं अंधत्व दूर करण्यासाठी झटते आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. हेच म्हणेन. खरोखर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. ती वृत्ती घ्यावी, ती प्रवृत्ती घ्यावी. हेच या उदाहरणातून नक्कीच खूप स्फूर्तिदायक असं हे उदाहरण होतं. सर, आपल्याबरोबर प्रेक्षक पुन्हा जोडले गेलेले आहेत. आपली चर्चा ही अतिशय स्पष्टपणे आणि थेट पोचते प्रेक्षकांपर्यंत. विष्णूजी देशमुख हे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विष्णूजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रॉब्लेम आहे असा की मला रेटिनाचा पण प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासोबत ट्युबिकल विजन पण आहे. तर हे ट्युबिकल विजनचं जे कारण आहे ते फाटलं होतं आणि रेटिनाचं समजा डोळे चेंज करून वगैरे काय होतंय का नाही ते मला माहिती फाटलं होती. अतिशय सुंदर प्रश्न विचारला विष्णूजी. याच्यामध्ये असं आहे की हे जे प्रकारचं अंधत्व आहे ते फक्त डोळ्याच्या समोरचा पारपटल याच्यामुळे आलेल्या अंधत्व दूर करण्यासाठीच आहे. जर रेटिनल प्रॉब्लेम असेल आणि एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या गोष्टीची प्रतिमा स्पष्ट दृष्टीपटलावर म्हणजे रेटिनावर जर होत नसेल तर त्याच्यासाठी या ऑपरेशनची किंवा शस्त्रक्रियेची त्याचा काही फायदा होऊ शकत नाही. याचा फायदा फक्त डोळ्याच्या पुढे असलेल्या म्हणजे पारपटलाच्या ब्लाइंडनेसमुळे किंवा क्युरेबल ब्लाइंडनेसमध्येच होतो. आणि ते जर तुम्ही ट्युबिकल विजन म्हणता तर ट्युबिकल विजनचे पण बरीचशी कारणं आहेत. ती कारणं माहीत करणं आवश्यक आहे. कधी कधी रेटिनायटिस पिगमेंटोजा किंवा कधी कधी ग्लॉकोमा किंवा काचबिंदू याच्यामुळे पण ट्युबिकल विजन येतं. त्याचं निदान होणं अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद विष्णूजी, आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय सुरेख असा प्रश्न होता आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की आपलं निराकरण या शंकेचं सरांच्या उत्तरातून नक्कीच झालं असेल. जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांकडूनही सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनेकही अजून बरेचसे गोष्टी आहेत, बरेच कंगोरे जे आपल्याला उलगडून पाहायचे आहेत नेत्रदान या विषयासंदर्भात. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आरोग्य संपदाचा आपल्याला माहीतच आहे, तो म्हणजे नेत्रदान, एक श्रेष्ठ दान. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ आपल्या स्टुडिओमध्ये आज इथे लाभलेले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश इंगोले सर आणि नेत्रशल्य चिकित्सक आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सायली महाजन मॅडम. मॅडम, आता मला आपल्याकडे यावंसं वाटतं की सध्या जो स्टॅटिस्टिक्स आणि एकंदरीत जे चर्चा आपली एकंदरीत नेत्रदानाविषयी जी झालेली आहे यामधून एक लक्षात येतं की
आज युवा पिढी खूप मोठी आहे. आज पंतप्रधानही युवांबद्दल बोलत असतात. भारत हा युवा व्यक्तींचा देश असंही मानलं जातं. तर युवक हे समाजाचे जर भविष्य असतील तर या युवकांकडून आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, याबद्दल काय सविस्तर सांगाल? तर सुरुवातीला जसं सरांनी सांगितलं की आपल्याकडे कॉर्नियल ब्लाइंडनेस आणि जेवढे डोनर कॉर्नियाज येतात ह्यांच्यामध्ये भरपूर अंतर आहे. तर ते अंतर आपल्याला मिटवायला हवं. जेव्हा नेत्रदानाने जे कॉर्निया आपल्याला मिळतात आणि एखाद्या रुग्णाला कळतं की मला आता दृष्टी मिळण्याची शक्यता आहे, तर तेव्हा त्याची मनस्थिती थोडी बदलून जाते. कारण का एवढे दिवस त्याने दृष्टी किंवा बाकी सगळं काही बघितलेलं नसतं, त्याची कामं अडकलेली असतात. बरं, त्यांना त्यांच्या कुटुंबियांना नातेवाईकांनाही बघता येत नाही, काही एन्जॉयमेंट पण करता येत नाही. म्हणून जेव्हा त्यांना कळतं की त्यांना दृष्टी मिळणार आहे, तर त्याच्यानंतर त्यांचं स्वप्न बघण्याची चालू होऊन जातं की एकदा का मिळाली तर मी काय करीन. तर मग नेत्रदान हे सर्वात जास्त हे आपण केलं पाहिजे. तरुणांकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही नेत्रदानाबद्दल सगळं समजून घ्या. आज जे काही आम्ही सांगितलं तुम्हाला हे सगळं समजून घ्या आणि तुम्ही तुमचं कन्सेंट, संमती द्या. आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया जे वेबसाईट तुम्हाला दाखवले गेले त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या कुटुंबियांना सगळ्यांना प्रवृत्त करा की तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा किंवा जे जवळचे आय बँक, जे नेत्रपेढी आहेत तिथे जाऊनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जास्तीत जास्त नेत्रदान करण्याची गरज आहे. त्यामुळे जे कॉर्नियामुळे दृष्टीहीन पेशंट्स आहेत त्यांना लाईफमध्ये अजून एक जगण्याची संधी मिळेल. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगते की प्लीज जास्तीत जास्त नेत्रदानाला संमती द्या. या कार्यक्रमाचा उद्देशही मुळात तो आहे, खास करून युवकांपर्यंत पोहोचणं, ह्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं. कारण सोशल मीडिया, समाज माध्यमं ही इतकी स्ट्रॉंग झालेली आहेत, इतकी बलशाली झालेली आहेत की त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपल्या मित्रांपर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचणं सोपं जाईल. नक्कीच जे आव्हान आपल्याला इथे केले गेलेलं आहे त्यावरती अंमल आपली तरुण पिढी खास करून नक्कीच करेल, याची आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे. सर, अगदी आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत चर्चेच्या. तर मला त्या अगोदर, शेवटच्या प्रश्नाच्या अगोदर मला आपल्याला विचारावंसं वाटतं की आय डोनेशन म्हणजे नेत्रदान आणि ऑर्गन डोनेशन म्हणजे इतर अवयव दान, यामध्ये मूलभूत काय फरक आहे, हेही थोडंसं थोडक्यात जर सांगितलं तर नक्कीच ही चर्चा परिपूर्ण होईल. आपण आजकाल वृत्तपत्रात वाचतो की अमुक अमुक व्यक्तीने आपला देह दान केला किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं दान होतं, जसं किडनी डोनेशन किंवा लिव्हर डोनेशन, स्किन किंवा आपल्या बोन्स, अशा बऱ्याचशा गोष्टी माणूस दान करू शकतो. पण त्याच्यासाठी एक ऑर्गन डोनेशन कमिटी असते आणि ती सर्टिफाय करते आणि त्याच्यामध्ये ब्रेन स्टेम डेथ याच्यासाठी ते सर्टिफिकेशन लागतं. आता हे जे आय डोनेशन आहे ते जनरली मोस्टली ते मृत्यू पश्चातच होतं आणि पण ब्रेन स्टेम डेथमध्ये तुम्ही डोळे दान करू शकता. म्हणजे ह्या दोघांमधला मूलभूत फरक आहे. तर हेच मी सांगेन. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या ह्या समजून घेणं, हा फरक समजून घेणं. आणि खास करून मगाशी सायली मॅडम यांनी सांगितलेलंच आहे, तरुण पिढीला हे आवाहन केलेलंच आहे. तर त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की आज श्री गणेश चतुर्थी आहे आणि अनेक घराघरात मंडपात आज गणपती यांचं प्रतिष्ठापना झालेली आहे. तर अनेक जे संस्था आहेत किंवा मंडळं आहेत त्यांनी नेत्रदान हा विषय घेऊन, कारण हा पंधरवडा चालू असल्याकारणाने नेत्रदानाचं कसं श्रेष्ठत्व आहे, ते श्रेष्ठ दान आहे, याविषयी सांगणाऱ्या काही सजावटी, दिखावे, या सगळ्या गोष्टी, देखावे तिथे उभारलेले आहेत. नक्कीच त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, तर आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं ही या माध्यमातून आता या चर्चेच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण आता अगदी चर्चेच्या शेवटच्या प्रश्नावरती आहोत. सर, एकंदरीत या चर्चेचा सार आपण थोडक्यात कसा मांडू शकता? अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? नेत्र किंवा डोळा हा पंचेंद्रियापैकी एक प्रधान इंद्रिय आहे. आपण आजूबाजूची सृष्टी जी बघतो त्याच्यातलं जवळजवळ 60 to 70 म्हणजे 60 ते 70% जो भाग आहे त्याच्यात डोळ्याचा म्हणजे मेजर पार्ट आहेत.
आता एखादी व्यक्ती जर अंध असेल किंवा त्याला बेसिकली दिसत नसेल, तर जर दृष्टीच नसेल तर माणूस सृष्टी कसं बघणार? आणि दान करणं ही आपल्या संस्कृतीत आहे. आपण वेगवेगळ्या दानाबद्दल बोलतो, अन्नदान, वस्त्रदान किंवा काही लोक पैशाचे दान करतात, पण हे दान एक्सक्लुझिव्हली मृत्यूनंतरच केलं जातं. आता तुम्ही जर बघाल आत्ताची सद्य परिस्थितीत भारतामध्ये की मागणी प्रचंड आहे पण पुरवठा फार कमी, तर हे आपण कसं वाढवू शकतो? तर या वाढवण्यासाठी आपल्याकडे दोनच उपाय आहेत. एक व्हॉलेंटरी डोनेशन म्हणजे ऐच्छिक दान, पण खेदानी जरा नमूद करू शकतो की आपल्याकडे जेवढं ऐच्छिक नेत्रदान होतं त्याची संख्या फारच कमी आहे. आणि दुसरं जे आहे हॉस्पिटल कॉर्निया रिट्रायवल प्रोग्राम म्हणजे हॉस्पिटल कॉर्निया प्रत्यारोपण प्रोग्राम. आपला एक स्टडी केला गेला, त्या स्टडीमध्ये असं जाणवलं की जर 10 डोळे जर कोणी दान करत असतील त्यातले 7 डोळे जे हॉस्पिटल बेस्ड मृत्यूमुळे आणि त्याच्यानंतर दान केलेल्या डोळ्यामुळे होतात आणि फक्त 3च डोळे हे ऐच्छिक दानामुळे केले जातात. आता ऐच्छिक दानाचं प्रमाण वाढवणं खूप आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस म्हणजे सगळ्या लोकांना याच्याबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि त्यांना जास्तीत जास्त दान करण्याची म्हणजे उद्युक्त करणे हे आहे. आता जे हॉस्पिटल बेस्ड कॉर्निया रिट्रायवल प्रोग्रामबद्दल थोडंसं सांगतो. सर, त्या अगोदर आपण नक्कीच या विषयाला जाऊया, पण आपल्याशी एक प्रेक्षक जोडला गेलेला आहे. ते प्रश्न घेऊया. त्याचं उत्तर झाल्यानंतर नक्कीच आपण जो पुढचा भाग आहे तो कंप्लीट करू. कुबेर साळुंके हे पुण्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कुबेरजी, आपला प्रश्न विचारा. मी सर डायलिस पेशंट आहे. तर माझ्या उजव्या डोळ्याला ना काजळे आल्यासारखे दिसते, म्हणजे काळे ढग आल्यासारखं असं दिसतंय त्या डोळ्यावर. तुम्हाला नमस्कार. तुम्हाला बेसिकली डायबिटीज कधीपासून आहे, म्हणजे मधुमेह किती? डायबिटीज नाही, मी डायलिस पेशंट आहे. डायलिसिस? हा, डायलिसिसवर. हा कधी कधी किडनीचा आणि डोळ्याचा संबंध आहे. तर कधी कधी डायलिसिस पेशंटमध्ये डोळ्याचं म्हणजे त्याचा अफेक्ट होऊ शकतो, पण त्याच्यासाठी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं तुम्हाला डोळ्याचा तपास करणं आवश्यक आहे. तुमच्या डोळ्याचा पुढचा भाग जो पारपटल, तुमचं मोतीबिंदू आहे की नाही, किंवा डोळ्याचा मागचा भाग आणि डोळ्याचं प्रेशर असं एक कम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे कम्प्लीट एक्झामिनेशन करणं आवश्यक आहे. तर तुम्ही जवळच्या एखाद्या नेत्रतज्ञाला दाखवून तुमचे डोळे तपासून घ्या आणि त्याचं कारण काय आहे हे माहिती करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डायलिसिसचा आणि तुमच्या डोळ्याचा काही संबंध आहे की डोळ्यावरच काहीतरी दुसरा आजार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते काजळी दिसते. हे कारण काजळी दिसण्याची इतर बरीच कारणं आहेत, त्यातलं हे एक असू शकतं किंवा दुसरं कारण आहे. जर कारण असेल तर त्या कारणाचं निराकरण करणं फार आवश्यक आहे. धन्यवाद कुबेरजी, आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच निराकरण झालं असेल. सर, आपण हॉस्पिटल रिट्रायवल बद्दल बोलत होतात, काय सांगा? जनरली बाहेर आपल्या म्हणजे घरी जेवढे डेथ होतात किंवा मृत्यू होतात त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त आहे. याचं कारण असं आहे की तिथे बऱ्याच वेळा इमर्जन्सीमध्ये पेशंट येतात किंवा क्रिटिकल लेवलला पेशंट येतात. ICUमध्ये, MICUमध्ये किंवा सर्जरी, पोस्ट सर्जरी, ट्रॉमा, मार लागलेला पेशंट असतो, असे बरेच असतात. तर अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीने जर डोळे आपले प्लेज केलेले नसतील तर सरकारने किंवा आय बँकेने काही काउन्सिलर, जसे मी आधी सांगितलं, समुपदेशक हे नेमलेले आहेत. ते जनरली प्रत्येक हॉस्पिटलमध्ये राऊंड घेतात आणि तिथे कोणाचं एखादा पेशंट क्रिटिकल आहे का किंवा एखाद्याचा मृत्यू झाला आहे का तर याची माहिती घेतात. आणि ती माहिती घेतल्यावर समजा दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नातेवाईकांना भेटून ते त्यांचं सांत्वन करतात. आणि तेवढंच नाही तर त्या पेशंटच्या नातेवाईकांना विचारतात की तुम्हाला या व्यक्तीचे डोळे दान करण्याची इच्छा आहे का. तेवढंच नाही, त्यांना त्यांचे गैरसमज दूर करतात, आय बँकेशी कोऑर्डिनेट करतात किंवा पेपरवर्क पण कंप्लीट करतात. या दृष्टीने मिळवलेले डोळे आहेत ते रिलेटिव्हली खूप लवकर मिळतात, कारण सगळी प्रोसेस जी असते ती फास्ट असते. आणि आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सध्या उद्दिष्टच आहे की हॉस्पिटल कॉर्निया रिट्रायवल प्रोग्रामला जेवढं स्ट्रेंथन करता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला एक टीम वर्क म्हणजे तुमचे
नर्सिंग स्टाफ, मेडिकल ऑफिसर्स, डॉक्टर्स, काउन्सिलर्स, आय बँक टेक्निशियन्स सगळ्यांनी मिळून काम करणं हे आवश्यक आहे. सध्या आपण जसं त्यांनी सांगितलं की आपला सध्या पंधरवडा चालू आहे, म्हणजे 25 ते 8 या पंधरवड्याचं उद्दिष्ट असंच आहे की जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत भाग घ्यावा आणि नेत्रदानाचा संकल्प जोडावा, जेणेकरून ज्या अंध व्यक्ती आहेत, कॉर्नियल ब्लाइंडनेस, त्याचं प्रमाण कमी होईल. आपल्या भारत देशात एवढी पॉप्युलेशन आहे, पण आपल्याकडे नेत्रदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. ती उत्तरोत्तर वाढावी अशीच मी एक भावना ठेवतो आणि धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने, खूप छान पद्धतीने डॉक्टर अविनाश इंगोले सर आणि डॉक्टर सायली महाजन मॅडम अतिशय आपण दोघांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि सुलभ भाषेमध्ये हा एकंदरीत अतिशय किचकट आणि जटिल असा विषय असताना सुद्धा नेत्रदान, नेत्र प्रत्यारोपण या सर्व विषयावरती अगदी सविस्तर सांगितलं आणि सोपं करून सांगितलं, जेणेकरून खरंच आपला अनुभव आधारित जे उत्तरांमुळे आणि सजीव अशा संवादामुळे आजची एकंदरीत चर्चा ही अतिशय प्रभावी, भावनिक आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचणारी ठरलेली आहे. आज आपण जो वेळ आपण नक्कीच खूप व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून जो आम्हाला आपण दोघांनी वेळ दिला त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या पूर्ण संचातर्फे, टीमतर्फे आणि आमच्या दूरदर्शनच्या समस्त अशा तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मित्रहो, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा उद्दिष्ट आपल्याला सरांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी आजच नक्की डोळ्यांचे दान करण्यासाठी कुटुंबियांना कळवून नेत्रदानाचा निर्णय घ्यावा व नेत्रदानासाठी नोंदणी करून घ्यावी. मित्रो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत, नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.